तुम्ही पोलिसांकडे कुठे तक्रार केली आहे का? हो, आम्ही बावधान पोलिसांना कंप्लेंट केलेली आहे, वारजे पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे, आता सीपी ऑफिसला आम्ही आज देतो आहे. हो. बरं, मग पोलिसांनी काय तुम्हाला म्हणजे काय प्रतिसाद दिला का? पोलीस म्हणले होते की तुम्ही कोर्टामार्फत करा. बरं पण आमचं मत असं आहे की हागवणे फॅमिलीकडे असतं बरं तर कोर्टात ठीक आहे. बरोबर आहे. हे काय एका त्रयस्थाकडे आहे, दरवाजा बंद आहे आतून. दरवाजा बंद आहे. हा, बरं चौथा मजला वगैरे बंद केलेला आहे. बेल वाजवा. नाही, त्यांनी बंद केलेला आहे. कसपटे आपल्यासोबत आहेत. नाही, आता या सगळ्यामध्ये आतमध्ये घरात कोण कोण होतं? तुम्ही होता त्यावेळी त्याचे आई वडील होते, बाळ होतं, आणखी एक लेडीज कोणतरी होते. अच्छा. पण आता बाळ आहे सर इथं. आता हे सर्व बंद आहे पहा. हा, त्यांनी दरवाजा आतून बंद केलेला आहे. कदाचित बाळ असूही शकतं, नसूही शकतं. नाही, पण आश्चर्य याच्यामध्ये आहे की तुम्ही पोलिसांकडे गेलात खरं तर, कारण हे बाळ एकतर हगवण्यांकडे हवं, त्यांच्या कुटुंबाकडे किंवा कसपटेंकडे, तिसऱ्याच एका कुटुंबाच्या घरी बाळ आहे, तरी पोलिसांनी काही त्याच्यात दखल नाही घेतली काय पोलिसांनी. काय म्हणायचं म्हणजे कोर्टाकडून काय, म्हणजे आता इतकी सगळी प्रक्रिया कोर्टाकडून करण्याबद्दल काही अडचण नाही आम्हाला, परंतु ते हगवणे फॅमिलीकडे असतं तर कोर्टाकडूनही होऊ द्या. पण ते हगवणे फॅमिलीकडे नाहीये, हे तिराहित व्यक्तीकडे आहे. उद्या बाळाला काय झालं त्याची जबाबदारी कोण घेणार? आता हे घर म्हणजे बंद आहे मे बी, म्हणजे याचा अर्थ आतमध्ये असू शकतं, बाळ आतमध्ये असू शकतं. सर्वजण बंद केलेले दिसतात, लिफ्टही बंद आहे. हे नातं त्यांचं समजलेलं नाही, हा त्याचा कदाचित मित्र वगैरे असू शकतो. आम्हाला परवा दिवशी इथं सापडलं होतं, म्हणजे 16 तारखेपासून कदाचित इथं असू शकतं. 16 तारखेपासून अजून ते काय तुम्हाला त्याचा हो नाही, आम्हाला पत्ता लागला काय म्हणतात म्हणजे पोलीस किंवा ते म्हणतात कंप्लेंट करा तुम्ही, म्हणजे कोर्टातून घ्या. कोर्टातून घेण्याबद्दल अडचण नाही, कोर्टातून घेण्याकरता ते हगवणे फॅमिलीकडे असलं तर आम्ही कोर्टातून घेऊ. बाळ ही वस्तू नाही कोर्टातून सोडवून घ्यायला. हे तिराहित व्यक्ती आहे. ते खरं तर याच्यामध्ये प्रश्न फक्त हे बंद आहे, याचा अर्थ ते बाळ येतच आहे. खरं हे आतून बंद आहे. पोलिसांनी आणि बाकी यंत्रणांनी पण याच्यामध्ये तेवढी संवेदनशीलता दाखवायला हवी. बाळाच्या कडे त्याचं वय पाहून तरी 10 महिने 9 महिने झालेत काल त्याला. 21 तारीख कालच्याला त्याला 9 महिने झाले, 10वा महिना चालू आहे. ते बाळ फार त्रास देत असेल, फार त्याला एकतर ओळखीचं कोणीच नाही आहे त्याच्यात, एकतर हगवणे फॅमिली ओळखीची किंवा कसपटे, आणि दोन्हीकडे नाही. आता मुलगा आहे. कुठे आहे बाळ, काही कळू शकले तुम्हाला? नाही, आम्ही आता पुन्हा पोलीस चौकीत जाण्याच्या विचारात आहे. पोलिसांशी संपर्क साधतो की हे लोक आहे, तुम्ही दाखवू शकता. राजेंद्र हगवणेचे मोठे बंधू प्रकाश हगवणे, म्हणजे मुलाचे आजोबा आहेत, त्यांनीच आम्हाला इथं आणलं होतं. हो, त्यावेळेस होतं इथं. आता हे इथून पुढं म्हणजे आतमधून याला खरं तर हा जो गेट जर आपण पाहिलं तर आतमध्ये नक्कीच कोणीतरी आहे, कारण बाहेरून कुलूप नाहीये, तर आतमधून कडी लावण्यात आलेली आहे. याचा अर्थ आतमध्ये नक्कीच कोणाला पाहिजे आहे. त्यांचा नंबर नाही असं नाव सांगितलं जाते ज्या व्यक्तीचं हे घर आहे. बरं, मी जाऊ का आता? मला पोलीस चौकीत ठीक आहे. तर यांना पुढची आणखी प्रक्रिया खरं तर पोलिसांनी त्याचवेळी यांची दखल घेणं अपेक्षित होतं. यांची जी तक्रार आहे त्यावरती यांना मात्र पोलिसांनी पुन्हा न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाकडून तुम्ही बाळाचा ताबा घ्या असं सांगितलं. या बाळाचं वय पाहता खरं तर संवेदनशीलता त्याच ठिकाणी दाखवायला हवी होती, तसं अपेक्षित होतं, मात्र तसं काही झालं नाही. या ठिकाणी हे जे चव्हाण यांचं जे घर आहे त्या घराचा दरवाजा ठोठावण्यात आला, मात्र दरवाजा उघडला गेला नाही, उत्तर मिळालेलं नाही, आणि त्याचा परिणाम म्हणून आता पुन्हा या कसपटे कुटुंबियांना जे आहे ते पोलीस चौकीला जावं लागतंय. खरं तर आधी जाऊन त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली, मात्र त्यानंतर त्यांच्या बाळाचे हे जे हाल होत आहेत, तर हे हाल यंत्रणांकडून जी संवेदनशीलता दाखवायला हवी ती दाखवली जात नसल्यामुळे होत आहेत. कायदा देखील हेच सांगतो की एकतर त्या बाळाचा ताबा हगवणे कुटुंबियांकडे हवा किंवा कसपटे कुटुंबियांकडे हवा. आता हगवणे कुटुंबातील बहुतांश सदस्य एकतर अटक आहेत किंवा फरार आहेत, मात्र असं असताना एका तिसऱ्याच कुटुंबाच्या ताब्यामध्ये हे बाळ आहे, आणि ते घेण्यासाठी आपण पाहतो आहोत वैष्णवीचे काका मोहन कसपटे या ठिकाणी आलेले आहेत, आणि पोलीस स्टेशनला पुन्हा एकदा ते जात आहेत.